नमस्कार सर्वांना. आज ना आपण पालकची भजी बनवूया हां. तर आज भाजी म्हणजे पालकचीच हे बनवलं आहे मी सकाळी एकच असं चणे घालून शेंगदाणे घालून. तर आता थोडीशी पानं 5-6 पानं ठेवलेली आणि 2 कांदे घेतले चिरून आणि हा पालक कापून घेतला आहे आणि त्याच्यासाठी ही मसाला बनवला आहे. 4-5 मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या, 4-5 लसूणच्या पाकळ्या आणि आलं घेतलं आहे आणि धणे घेतले आहेत. कारण वरून धणा पावडर टाकण्यापेक्षा धणे आहेत तर त्यात ह्याचं मी जाडसर असं वाटप बनवणार आहे मिक्सरमध्ये. त्याच्यात ते धणे टाकणार आहे आणि हे बेसन घेतलं आहे 2 वाटी. तर आपण आता गरम गरम भजी बनवूया जी म्हणजे भातावर खाता येतील आणि भाकरीबरोबर पण चालतील अशी. तर त्याच्यासाठी मी म्हणजे असं नुसतीच कांदा भाजी करायची म्हणून 2-4 पालकची पानं ठेवलेली ती आता कापून घेतली आहेत हां. तर मग बाहेर पाऊस पण कालपासनं ना, काल संध्याकाळपासनं म्हणजे आज दिवसभर पाऊस छान लागतो आहे. सरीवर सरी येत आहेत, मस्त पाऊस लागतो आहे. बाहेर जायला होत नाही कारण सगळे ठिकठिकाणी असं पाणी तुंबतं आहे आणि त्याच्यात पाय घालावं असं वाटत नाही. तर चला आता आपण मस्तपैकी भजी बनवूया गरम गरम हां. चला आता मी मसाला बनवून घेतला आहे. आता बेसन तयार करूया हां भजीसाठी. तर त्याच्यात जराशी चिमूटभर हळद टाकते आणि हे टाकते काय, हा मसाला जाडसर वाटून घेतला आहे म्हणजे एकदम बारीक नाही हां, जाडसर लसूण वगैरे घालून. तर तो टाकूया. आणि आता ना कांदा टाकूया. हा असा छानपैकी मस्त असा एक ह्याने कापला आहे. असा एकदम लांबट पण नाही, एकदम छोटा पण नाही, असं कापला आहे. तर तो त्याच्यात मिक्स करूया हां. थोडंसं पाणी ॲड करते हां. मीठ टाकते, इथे टाकते मीठ. कांदा बिंदा सगळं भरपूर आहे ना. तर आता मी हे सगळं मिक्स करते. मीठ घातलं आहे, पालक घातला आहे कापून आणि कांदा टाकला आहे छानपैकी. अजून कसला मसाला टाकायची गरज नाही. हा थोडासा टाकूया, तो थोडासा टाकूया. आता मी ओल्या मिरचीचं वाटप केलं आहे ना, म्हणजे बस झालं तेवढं. त्याच्यात धणे पण टाकले आहेत, आलं टाकलं आहे, लसूण टाकली आहे, सगळंच आहे. तेवढं बस झालं. हे असं मस्त घट्टसर भिजून घेतलं आहे पीठ कांदा आणि पालक घालून. साधारण ना बेताच्या टोपातच मिक्स करायला घ्यायचं म्हणजे इकडे तिकडे हे होत नाही, म्हणजे जास्त पण होत नाही. जे करायचं आहे ते प्रमाणात होतं आणि खूप हे होत नाही. आता हे छोटासा टोप घेतला आहे आणि मस्तपैकी मिक्स झालं आहे छान सगळं. आता भाजी काढायला घेते. तर भजी काढूया हां. असा छोटासा चमचा घ्यायचा, हात नाही, हात घातलं की मग ते अर्धं पीठ हाताला लागून जातं. तर आता छोटी छोटी भजी काढूया आपण.
आपण कसं घरच्या घरी बनवतोय ना हे भजी वगैरे, आवड कधीतरी खावीशी वाटते म्हणून, मग त्याच्यासाठी छोटी कढई, थोडंसं तेल असंच वापरलं पाहिजे. नाहीतर ते एकदा तेल वापरलेलं परत जेवणाला वगैरे पण वापरायला नको वाटतं ना, म्हणून. आता मी त्याच्यासाठी कढई पण छोटी आहे माझी, भिडाची कढई. तर तळायचं वगैरे तळणीचं काम असेल तर थोडंसंच असतं, कारण काय तळलेलं आमच्याकडे एवढं आवडीने खात नाही. आणि दुसरं म्हणजे जास्त करून काय फुकट जाणार ते, तर ती मी ही कढई तळायला ठेवते. कारण काय तेल पण हे खराब होत नाही, आणि जास्त रुंद असली की तेल जास्त ओतावं लागतं ना, म्हणून ही कमी रुंदीची कढई बरी पडते. आणि थोडंसं तेल घालून, तेलाचा वापर करायला भीतीच वाटते, कारण एक प्रकारचा वास पण वेगळाच येतो तेलाचा. शेंगदाणा आवडीने शेंगदाण्याचं तेल पाहिजे असं वाटतं, पण त्याच्यात पण भेसळ आहे, काय खरं नाही. अशी छानशी भजी मस्तपैकी झाली आहे. अशा प्रकारे आता सगळी भजी काढून घ्यायची गरम गरम. तर आता ही खुसखुशीत कांदा आणि पालक मिक्स भजी तयार आहेत. आता मी हे थोडं, तर मीही तुम्हाला दाखवली भजी. ही बघा किती सुंदर आहेत, खुसखुशीत एकदम मस्त झाली आहेत, एकदम छान. तर अशी तुम्ही पण आता पावसात गरम गरम भजी घरातल्या लोकांना स्पेशल बनवून खायला द्या. बरं, मग माझे असे छोटे छोटे व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा. हां, बाय.